नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. तुम्ही केव्हा अशी पनीरची भाजी बनवली का? नक्की बनवून बघा. खूप छान आणि सुंदर होते आणि झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये. कारण ढाब्यापेक्षा किंवा हॉटेलपेक्षाही घरच्या घरी ही भाजी बनवली खूप टेस्टी होते. तुम्ही परत परत नक्कीच करून बनवाल. त्यासाठी मी इथे एक कांदा मोठा घेतलेला आहे, एक ढोबळी मिरची घेतलेली आहे, एक टॉमॅटो याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं. पनीर घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, एक चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ. आता ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी फ्रेश दही टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे कडकडीत गरम केलेले तेल टाकायचं आहे. तर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर हे सर्व हातानेच मी मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान असा कलर दिसत आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा भाजलेल्या चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून झालं की एका प्लेटमध्ये आपण बाजूला ठेवून देऊया. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे पूर्ण त्याचा रंग सोनेरी करून घ्यायचा. इथे कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्येच एक टॉमॅटोची ग्रेव्ही टाकलेली आहे. ग्रेव्ही टाकल्यानंतर मीडियम गॅसवरती चांगली परतून घ्यायची, म्हणजे तेल सुटेपर्यंत. इथे छान अशी खमंग अशी ग्रेव्ही पण परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये प्लेटमध्ये जे आपण तयार केला पनीर मसाला आहे तो सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे गरजेनुसार. सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर 5 ते 6 मिनटं झाकण ठेवायचं. इथे आपली 5 ते 6 मिनटांनी झाकण ठेवल्यानंतर भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे. नक्कीच करून बघा. खूप टेस्टी लागते आणि झटपट होते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. थँक्यू.